चातुर्वर्ण्याचा सिद्धांत प्रतिपादन करताना पुरुष सुप्त दुहेरी डाव खेळलेले आहे. हिंदी आर्य समाजात जे 4 वर्ग अस्तित्वात होते त्यांची त्याने आदर्शमय ठिकाणी स्थापना पहिल्यांदा केली. सुक्ताचे हे कृत्य शुद्ध फसवणुकीचे आहे, कारण चातुर्वर्ण्याबद्दलची वस्तुस्थिती आणि त्याला दिलेले आदर्शवत स्थान यामध्ये फरक नव्हता. चातुर्वर्ण्याबद्दलच्या परिस्थितीला आदर्शमय ठिकाणी ठेवल्यानंतर सुद्धा सुक्ताने या आदर्शवत ठिकाणाचे पुन्हा पुन्हा गोडवे गायलेले आहेत. सुक्ताचे हेही कृत्य फसवणुकीचे आहे, कारण चातुर्वर्ण्याला दिलेले आदर्शवत स्थान हे त्याच्याच वस्तुस्थितीच्या अंतर्यामात बसत होते. वस्तुस्थितीला आदर्शमय स्वरूप देणे आणि आदर्शाची प्रचिती घेणे या बाबतीत सुक्ताने प्रयत्न केलेला आहे. तो प्रयत्न म्हणजे राजकारणात जो भुलभुलावणीचा खेळ खेळला जातो त्याच स्वरूपाचा होय. या प्रयत्नासारखा एखादा प्रयत्न कोणत्याही धार्मिक ग्रंथात आढळणार नाही, याबद्दल माझी खात्री आहे. ढोंगी व फसवेबाज या विशेषणाशिवाय या प्रयत्नाला दुसरे कोणते विशेषण देता येईल? वस्तुस्थितीला अशा आदर्शाचा मुलामा देणे हे कृत्य तर अन्यायी आहेच, शिवाय हे अत्यंत स्वार्थ साधूपणाचे आहे. अशा आदर्शाला समाजात रूढ करणे हे मोठे समाजघातकी कृत्य होय. एखादी बाब समाजात एकदा रूढ झाली की ती कायमचीच रूढ झाली पाहिजे अशी भूमिका स्वीकारून ज्या रीतीभाती समाजात असमानता प्रस्तुत करतात त्या रीतीभातींना अविनाशी स्वरूप देणे असा या प्रयत्नाचा अर्थ होतो. अशा प्रकारची विचारसरणी नीतिशास्त्रातील कोणत्याही तत्वाशी जुळणारी नाही. ज्या समाजात सामाजिक बऱ्यावाईट गोष्टींबद्दल जागृत भाव आहे तो समाज या विचारसरणीला कधीही पाठिंबा देणार नाही. उलट अंशी आपणाला असे दिसून येईल की जगाच्या आरंभापासून आत्तापर्यंत प्रत्येक व्यक्ती आणि समाज यांच्या सामाजिक व्यवहारात जी काही प्रगती झालेली आहे ती एका नैतिक तत्वाच्या शिकवणुकीबरहुकूम झालेली आहे. ते नैतिक तत्व म्हणजे जी बाब समाजात चुकीने रूढ केली गेली आहे तिला रूढ म्हणून मान्यता देऊ नये. एवढेच नव्हे तर ती रूढ बाब दूर करून तिच्यात योग्य तो फेरफार करून ती बाब सुधारलेल्या स्वरूपात रूढ केली पाहिजे. वरील विवेचनावरून हे कळून येईल की पुरुष सुक्त लिहिण्याच्या मागे जे तत्व आहे त्याचा हेतू गुन्हेगारी स्वरूपाचा आहे व त्याचे परिणाम समाजहिताला बाधक आहेत. कारण की एका वर्गाने बेकायदेशीर व अन्याय्य मार्गाने मिळविलेल्या हितकारक गोष्टीला आणि दुसऱ्या वर्गावर जबरदस्तीने लादलेल्या अहितकारक गोष्टीला चिरायू करणे हे त्या तत्वाचे ध्येय आहे. अशा प्रकारचा भुलभुलावणीचा खेळ खेळण्यात पुरुष सुक्ताचा काय हेतू असावा हा दुसरा कुटप्रश्न होय. पुरुष सुक्तासंबंधी समाजशास्त्रीय दृष्टीने उहापोह केला तर जे अनेक कुटप्रश्न उपस्थित होतात त्यातील शेवटचा व सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाचा एक कुटप्रश्न आहे. पुरुष सुक्तात शूद्रांना जे स्थान दिलेले आहे त्याबद्दलचा. निरनिराळे वर्ग कसे उत्पन्न झाले याबद्दल स्पष्टीकरणाची मुख्य भूमिका पुरुष सुक्ताने घेतलेली आहे. ते वर्ग परमेश्वराने उत्पन्न केले असे पुरुष सुक्ताचे म्हणणे आहे. पुरुष सुक्ताने हा जो सिद्धांत मांडलेला आहे तसला सिद्धांत कोणतेही ब्रह्मज्ञान विषयक शास्त्र मांडणार नाही. ही बाब बरीचशी आश्चर्यकारक आहे.
जग निर्माण करणाऱ्या परमेश्वराच्या निरनिराळ्या अवयवांना निरनिराळ्या वर्गांचे उत्पत्ती स्थान चिकटविण्याचा सुक्ताने जो व्यूह रचला तो तर त्यापेक्षा अधिक आश्चर्य उत्पन्न करणारा आहे. हा व्यूह काही आकस्मिक रीतीने आलेला नाही, तर तो विचारपूर्वक व आस्थेवाईक रीतीने तयार केलेला आहे. दोन गहन प्रश्न सोडविण्याची गुरुकिल्ली तयार करणे ही या व्यूहाच्या पाठीमागची मुख्य कल्पना ठरविणे हा एक आणि मनात योजना तयार केल्याप्रमाणे त्या 4 वर्गाच्या श्रेष्ठ कनिष्ठ दर्जाच्या पायऱ्या ठरविणे हा दुसरा, असे हे 2 गहन प्रश्न होत. असे करण्यापासून जो फायदा आहे तो असा, जग उत्पन्न करणाऱ्या परमेश्वराच्या शरीराचे जे भाग 4 वर्गांना दिलेले आहेत ते भाग त्या वर्णाचे सामाजिक दर्जे कायमचे ठरवितात आणि ते सामाजिक दर्जे त्या वर्णाचे धंदे कायमचे ठरवितात. ब्राह्मण वर्णाच्या उत्पत्तीचे स्थान परमेश्वराच्या मुखाला चिकटवलेले आहे. मुख हे शरीरातील प्रमुख भाग होय. त्यातून उत्पन्न झालेला ब्राह्मण वर्ण हा अर्थातच 4 वर्णाहून श्रेष्ठ होतो. ब्राह्मण वर्ण हा 4ही वर्णात सर्वश्रेष्ठ म्हणून ज्ञानार्जन व ज्ञान भांडार संरक्षण हा जो सर्व धंद्यातील सर्वश्रेष्ठ धंदा आहे तो ब्राह्मण वर्गाला दिला. क्षत्रिय वर्णाचे उगमस्थान परमेश्वराच्या बाहूंना चिकटविलेले आहे. बाहू हे शरीराच्या सर्व अंगांमध्ये मुखाच्या खालोखालचे प्रमुख अंग होत. म्हणून क्षत्रिय वर्गाला ब्राह्मण वर्णाच्या खालचा दर्जा दिला. ज्ञानार्जन व ज्ञानदान या धंद्याच्या खालचा महत्वाचा धंदा लढण्याचा तो क्षत्रिय बाहूच्या खालच्या महत्वाच्या दर्जाचा होत. म्हणून लढवय्याच्या धंद्यापेक्षा कमी दर्जाचा धंदा जो व्यापार तो वैश्य वर्णाला दिला. शूद्र वर्णाचे उत्पत्ती स्थान परमेश्वराच्या पायांना चिकटविलेले आहे. पाय हे मानवी शरीरातील अगदी खालच्या दर्जाचे व सौंदर्याच्या दृष्टीने कमी दर्जाचे भाग होत. म्हणून शूद्र वर्णाला सामाजिक दर्जातील अगदी शेवटचा हीन दर्जा दिला आणि सेवा चाकरी करणे हा सर्व धंद्यातील अत्यंत गलिच्छ प्रतीचा धंदा तो त्याला दिला. 4 वर्गांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचे स्पष्टीकरण करण्यासाठी पुरुष सूक्ताने ही पद्धत का स्वीकारली? शरीरात जे स्थान पायांचे ते समाजात शूद्रांचे होय. अशा पद्धतीने सूक्ताने शूद्रांच्या उत्पत्तीचा इतिहास का सांगितला? 4 वर्ग कसे उत्पन्न झाले याचा उहापोह पुरुष सूक्ताने निराळ्या पद्धतीने का केला नाही? विश्वोत्पत्तीचे स्पष्टीकरण करण्यासाठी शास्त्रकारांनी फक्त पुरुष सूक्ताचाच अवलंब केलेला आहे असे नाही. वेदांची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण छांदोग्य उपनिषदात जे दिलेले आहे त्याची व सूक्ताने 4 वर्गांच्या उत्पत्ती संबंधी जो सिद्धांत मांडलेला आहे त्याची तुलना करून पहा. छांदोग्य उपनिषद म्युरव्हॉल पेज 5 म्हणते, प्रजापतीने सर्व जगात उष्णता भरली आणि अशा रीतीने तापलेल्या जगापासून त्याने त्यांची जीवनसत्वे बाहेर काढली. उदाहरणार्थ पृथ्वीपासून अग्नी, आकाश पोकळीतून वारा, आकाशातून सूर्य या 3 देवतांमध्ये प्रजापतीने उष्णता भरली आणि त्याच्यातून त्यांची जीवनसत्वे बाहेर काढली.
अग्नीपासून ऋचांचे श्लोक, वाऱ्यापासून यजुरचे श्लोक आणि सूर्यापासून सामचे श्लोक. त्यानंतर या 3 शास्त्रात त्याने उष्णता भरली आणि अशा रीतीने तापलेल्या त्या 3 शास्त्रातून त्याने त्यांची जीवनसत्वे बाहेर काढली. ऋचा श्लोकामधून भू हे व्यंजन, यजुस श्लोकांमधून भुव आणि सामन श्लोकातून स्वर. निरनिराळ्या देवतांपासून वेदांची उत्पत्ती झाली याबद्दलचे हे स्पष्टीकरण आहे. देवदेवतांचा हिंदी आर्य समाजात दुष्काळ नव्हता. त्यांची एकंदर संख्या 30 कोटी होती. 4 देवांपासून 4 वर्ण उत्पन्न झाले असे जर वर्णांच्या उत्पत्तीबद्दल स्पष्टीकरण केले असते तर सर्वजण जन्मतःच समान दर्जाचे आहेत हा सिद्धांताला त्याची पुष्टी मिळाली असती. 4 वर्गांची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण करताना पुरुष सूक्ताने वर सांगितलेल्या प्रकारच्या स्पष्टीकरण पद्धतीचा अवलंब का केला नाही? पुरुषाच्या निरनिराळ्या मुखातून निरनिराळे वर्ग उत्पन्न झाले असा सिद्धांत मांडणे पुरुष सूक्तकाराला अशक्य होते काय? पुरुष सूक्तातील वर्णिलेल्या पुरुषाला 1000 डोकी होती, म्हणजे त्याला 1000 मुखे होती. पुरुषाच्या एका मुखातून एक जीवमाणू उत्पन्न झाला. अशी निरनिराळ्या जीवमाणूंना उत्पत्तीबद्दल हकीकत देण्यास सूक्तकाराला काहीच अडचण नव्हती आणि अशा रीतीने विश्वोत्पत्तीबद्दलची हकीकत सांगण्याची कल्पना सूक्तकाराला येणे अशक्य नव्हते. 4 वेदांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचे स्पष्टीकरण करण्यासाठी विष्णू पुराणाने सदर पद्धतीचा अवलंब केलेला आहे. याबद्दलचा संदर्भ म्यूर वॉल 3rd पेज 2nd खालीलप्रमाणे आहे. ब्रह्मदेवाने आपल्या पूर्व बाजूच्या मुखातून गायत्री मंत्र, ऋचांचे श्लोक, त्रिवृत्त, समथरांतर, यज्ञ आणि अग्निष्टोम यांना जन्म दिला. आपल्या दक्षिण बाजूच्या मुखातून त्याने यजुस श्लोक, त्रिष्टुभ वृत्त, 15 स्तोम, बृहत्सामन आणि उख्य यांना जन्म दिला. आपल्या पश्चिम बाजूच्या मुखातून त्याने सामन श्लोक, जगतवृत्त, 17 स्तोम, वैरूप आणि अतिरत्र यांना जन्म दिला. आपल्या उत्तर बाजूच्या मुखातून त्याने 21 अथर्वर्ण, आप्तिर्यामन, अनुष्टुभ आणि विराजवृत्ते यांना जन्म दिला. वेदांची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण हरिवंश निराळ्या रीतीने करतो. ते स्पष्टीकरण पेज 13 असे. परमेश्वराने आपल्या डोळ्यातून ऋग्वेद आणि यजुर्वेद यांना, आपल्या जिभेच्या टोकापासून सामवेद याला आणि आपल्या डोक्यापासून अथर्ववेद याला जन्म दिला. निरनिराळ्या वर्गांची उत्पत्ती कशी झाली व त्याचे परस्परातील संबंध कशा प्रकारचे होते याबद्दलचे स्पष्टीकरण करण्यासाठी सूक्तकारालाच परमेश्वराचे शरीर व त्याचे निरनिराळे भाग यांचा उपयोग करावा लागला. याची कारणे काय होती हे माहीत नाही, परंतु ही कारणे तशीच सबळ होती असे गृहीत धरले तरी एक प्रश्न शिल्लक राहतो. तो हा की पुरुषाचे निरनिराळे अवयव व निरनिराळे वर्ग यांची सांगड सूक्तकाराने ज्या पद्धतीने घातलेली आहे ती का? खालील गोष्टी विचारात घेतल्या तर वर सांगितलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे.
हे लक्षात येईल. समाजातील निरनिराळ्या वर्गांची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण करण्यासाठी सुक्तात परमेश्वराच्या निरनिराळ्या अवयवांचा उपयोग केलेला आहे. ही गोष्ट फक्त पुरुष सुक्ताने केलेली आहे असे नाही. यज्ञ करण्यासाठी ज्या पुरोहितांची नेमणूक होते त्या पुरोहितातील निरनिराळे वर्ग कसे उत्पन्न झाले त्याबद्दलचे स्पष्टीकरण करण्यासाठी वैशंपायन ऋषीने त्याच गोष्टीचा अवलंब केलेला आहे. परंतु सूक्तकाराने सांगितलेले स्पष्टीकरण व वैशंपायन ऋषीने त्याच गोष्टीचा अवलंब केलेला आहे. परंतु सूक्तकाराने सांगितलेले स्पष्टीकरण व वैशंपायन ऋषीने सांगितलेले स्पष्टीकरण यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. वैशंपायनाने सांगितलेले स्पष्टीकरण हरिवंशात म्यूर फॉल पेज 154 155 दिलेले आहे ते असे. जगात जलप्रलय झाला. सर्व जग म्हणजे एक महासागर झाला. जगात पसरलेल्या पाण्यावर सर्व शक्तिमान प्रभू हरिनारायण यांनी कटाक्ष फेकून ते आपल्या अंकित केले. त्यावर तो झोपला. पाण्याच्या मध्यभागी तो पडलेला होता व तो स्वतः एखाद्या महासागराप्रमाणे दिसत होता. तो आपले बलवान हात पसरून निर्विकार मनाने झोपलेला होता. तो अमर आहे असे ब्राह्मण समजतात. तन्मयावस्थेमुळे त्याच्या शरीरातून प्रकाश बाहेर पडला. त्यानंतर भूत, वर्तमान व भविष्य अशा तिन्ही काळांची वस्त्रे अंगावर घेऊन तो प्रभू झोपला. जी जी वस्तू श्रेष्ठतम आहे ती ती तो पुरुषोत्तम विष्णू होय. पुरुष किंवा जी जी वस्तू पुरुष या नावाने ओळखली जाते ती यज्ञ म्हणून समजावी. यज्ञात अर्ध देण्यासाठी ईश्वराने आपल्या शरीरातून पूर्वी ब्राह्मण उत्पन्न केले होते. ते यज्ञकर्म यथाविधी करीत व त्या व्यतिरिक्त दुसरे काही करत नसत, म्हणून त्यांना ऋत्विज हे नाव प्राप्त झाले. ईश्वराने आपल्या मुखातून ब्राह्मण उत्पन्न केला. तो सर्वात प्रमुख होय. सामन मंत्र म्हणणारी उद्गात्री हिलाही ईश्वराने आपल्या बाहूपासून निर्माण केले. तसेच होत्री आणि अर्धयू हे उत्पन्न केले. त्यानंतर त्याने प्रस्तोत्री, मैत्र, वरुण आणि प्रतिष्ठात्री यांना उत्पन्न केले. त्याने आपल्या बेंबीपासून प्रतिहर्ती आणि पात्री, आपल्या मांड्यांपासून अच्छवाक आणि नेष्ट्री, आपल्या हातांपासून अपनिध्रा आणि यज्ञीय ब्राह्मण, आपल्या बाहूपासून ग्रावण व यज्ञ उन्नेत्रा यांना उत्पन्न केले. याप्रमाणे परममंगल भगवंताने सर्व यज्ञात मंत्र म्हणण्यास लायक असे सर्वोत्कृष्ट 16 ऋत्विज उत्पन्न केले. म्हणून हा पुरुष यज्ञापासून तयार झालेला आहे व त्याला वेद असे म्हणतात. त्याच्या जीवनसत्वातून सर्व वेद, वेदांगे, उपनिषदे आणि संस्कार समारंभ उत्पन्न झाले. एखादा यज्ञ करावयाचा तर त्यासाठी एकंदर 17 निरनिराळ्या वर्गाच्या पुरोहितांची जरुरी असे. पुरुषाचे अवयव थोडे आणि पुरोहितांची संख्या मोठी. यामुळे पुरोहितांच्या उत्पत्तीचे मूळ पुरुषाच्या निरनिराळ्या अवयवांना चिकटविता येणे शक्य नव्हते. परमेश्वराचे अवयव पुष्कळ, त्यामुळे निरनिराळ्या वर्गाचे उत्पत्ती स्थान परमेश्वराच्या
एखाद्या अवयवाला चिकटविता आले, पुरुषाच्या पायापासून 17 पैकी एखाद्या पुरोहित वर्गाचा जन्म झाला असे पुरुष सूक्तात प्रतिपादन केलेले नाही. याची कारणे वर सांगितलेली आहेत. या बाबतीत वैशंपायनाने काय केले? एकापेक्षा अधिक पुरोहित वर्गाची उत्पत्ती परमेश्वराच्या एखाद्या विवक्षित अवयवापासून झाली असे निवेदन करण्यास त्याला काही हरकत वाटत नाही. एखाद्या पुरोहित वर्गाची उत्पत्ती पुरुषाच्या पायांपासून झाली हे सांगण्याचे त्याने मोठ्या शिताफीने टाळलेले आहे. शूद्रांची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना पुरुष सूक्ताने आणि ब्राह्मणांची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना हरिवंशाने जी वृत्ती दाखवलेली आहे तीही लक्षात घेतली पाहिजे. हरिवंशाने दाखविलेल्या वृत्तीपेक्षा पुरुष सूक्ताने दाखविलेली वृत्ती अधिक कुत्सितपणाची आहे. शूद्र हे पुरुषाच्या पायापासून जन्मलेले आहेत आणि त्यांनी पिढ्यानपिढ्या इतर वर्णांची सेवा चाकरी केली पाहिजे हे पुरुष सूक्ताने जे सांगितलेले आहे ते सूत्रकाराला शूद्रांबद्दल जो तीव्र मत्सर वाटत होता त्यामुळे की काय असे असेल तर या मत्सराचे कारण काय? 4. समाजशास्त्रीय दृष्टीने जर पुरुष सूक्ताची बारकाईने छाननी केली तर जे काही त्यातून कूटप्रश्न उपस्थित होतात ते वर सांगितलेले आहेत. चातुर्वर्ण्याची कल्पना पुढील काळात जसजशी वृद्धिंगत होत गेली तसतसे शूद्रांच्या उत्पत्तीसंबंधी आणि त्यांच्या एकंदर अवस्थेसंबंधी दुसरे गूढ प्रश्न उपस्थित होत गेले. पुढील काळात या विषयासंबंधी ज्या घडामोडी उत्पन्न झाल्या त्या लक्षात घेतल्या तर चातुर्वर्ण्य उत्पन्न केल्यामुळे समाजाला कोणते परिणाम भोगावे लागले याची शहानिशा करता येईल. पुढील काळात चातुर्वर्ण्यासंबंधी मुख्यतः 2 घडामोडी उत्पन्न झाल्या. शूद्राच्या खालोखाल एक 5वा वर्ग उत्पन्न करण्यात आला. ही पहिली आणि ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या त्रैवर्णिकांपासून शूद्रवर्णाला अलग ठेवण्यात आले ही दुसरी. पुढील काळात हे जे फेरबदल उत्पन्न झाले ते अशा रीतीने की जणू काही त्यांची उत्पत्ती पुरुष सूक्तात सांगितलेल्या समाजरचनेपासून झाली होती असे वाटते. या परिस्थितीमुळे या फेरबदलातून काही नवे शब्द अस्तित्वात आले व त्या शब्दांचा अर्थ काही विशिष्ट कल्पना प्रदर्शित करणारा होता. या कल्पना व पुरुष सूक्तातील समाजरचनेची कल्पना या जणू काही जुळ्या बहिणी आहेत असे वाटते. सवर्ण, अवर्ण, द्विज, अद्विज आणि त्रैवर्णिक हे ते शब्द होत. प्रारंभीचे 4 वर्ग होते त्यांच्यात पुढे जे विभाग झाले आणि प्रत्येक विभागात श्रेष्ठ कनिष्ठपणाचे संबंध कोणते आहेत या गोष्टीच्या कल्पना सदर शब्द सूचित करतात. या वर्गाचे संबंध कोणत्या तऱ्हेचे आहेत याबद्दल विचार करणे जरूर आहे, कारण या परस्पर संबंधातून एक नवा गूढ प्रश्न उपस्थित होतो. हा नवा गूढ प्रश्न लोकांच्या लक्षात आला नाही. उपनिर्दिष्ट शब्द हे काही विभागाची केवळ नावे सूचित करीत नाहीत तर ते त्या विभागाचे काही विशिष्ट हक्क व सवलती सूचित करतात. हे पहिले कारण. सदर नावावरून ज्या हक्कांचा व सवलतींचा बोध होतो तो लक्षात घेऊन सदर नावाखाली
जे वर्गाचे विभाग करण्यात आले ते विभाग तर्कशुद्ध आहेत काय, हे दुसरे कारण. प्रकरण दुसरे, शूद्रांच्या उत्पत्तीबद्दलचा ब्राह्मण ग्रंथातील सिद्धांत. ब्राह्मण लोकांनी जे धार्मिक ग्रंथ लिहिलेले आहेत त्यात शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल स्पष्टीकरण आहे काय? जग, मनुष्य आणि निरनिराळे वर्ण ही उत्पन्न कशी झाली याबद्दलच्या मनोरंजक कथा सदर ग्रंथात खच्चून भरलेल्या आहेत. शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याचा शोध लावण्यासाठी या कथांमधून काही धागादोरा मिळतो की काय हे पाहूया. वास्तविक पाहता शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा ब्राह्मण ग्रंथात जो सिद्धांत मांडलेला आहे त्याचे मंडन करण्यासाठी ब्राह्मण ग्रंथात भरपूर कारणे दिली असली पाहिजेत, पण हीच कारणे तो सिद्धांत सिद्ध करण्यास कितपत समर्थ ठरतात ते तपासून पाहणे जरूर आहे. 1. या चर्चेला वेदांपासून सुरुवात करूया. ऋग्वेदातील पुरुष सूक्तात शूद्रांच्या उत्पत्ती संबंधी कोणता सिद्धांत मांडलेला आहे व तो कितपत खरा किंवा खोटा आहे याबद्दलची सविस्तर चर्चा पहिल्या प्रकरणात दिलेली आहे. या विषयासंबंधी इतर वेदांमध्ये काय प्रतिपादन केलेले आहे याबद्दल विचार करूया. यजुर्वेदाचे 2 भाग आहेत, शुक्ल यजुर्वेद व कृष्ण यजुर्वेद. पहिल्यांदा शुक्ल यजुर्वेदाकडे वळूया. या वेदात वाजस्नेयी संहिता आहे. तीत शूद्रांच्या उत्पत्तीबद्दल 2 सिद्धांत मांडलेले आहेत. त्यापैकी जो एक सिद्धांत आहे तो पुरुष सूक्तात मांडलेला सिद्धांत होय. पुरुष सूक्ताचा सिद्धांत 16 श्लोकात मांडलेला आहे. ते 16 श्लोक वाजसनेयी संहितेत जसेच्या तसे उद्धृत केलेले आहेत व त्यात दुसऱ्या 6 श्लोकांची भर टाकलेली आहे. या श्लोकांचे अर्थ खाली दिलेले आहेत. 17. त्याला विश्वकर्म्याने प्रथम उत्पन्न केले. पाणी व पृथ्वीची जीवनसत्वे यापासून त्वष्ट्याने त्याला आकार दिला. तो आकार म्हणजेच सर्व बाजूंनी पसरलेले प्रथमचे पुरुषाचे विश्व होय. 18. या मोठ्या पुरुषाला मी ओळखतो. त्याचा रंग सूर्याचा म्हणजे तिमिरातील शुभ्र आहे. त्याला जो जाणतो तोच अमर होतो. त्याला ओळखून घेणे हाच मोक्षाचा मार्ग आहे, त्याशिवाय मार्ग नाही. 19. प्रजापती गर्भाशयातील भागात फिरतो. तो स्वतः अजन्म आहे, परंतु तो अनेक रूपांनी जगात वावरतो. त्याचे मूळ स्थान कोणते हे जाणते लोक जाणतात. मरीचीचे स्थान आपणाला मिळावे अशी त्याची इच्छा असते. 20. जो देवांना प्रकाश करण्यासाठी स्वतः प्रकाशमान होतो, जो देवांचा पुरोहित आहे, जो सर्व देवांच्या अगोदर जन्मला, त्या ब्रह्मदेवाला नमस्कार असो. 21. दैदिप्यमान ब्रह्मदेवाला उत्पन्न केल्यानंतर देव प्रथम उद्गारले याचे ज्ञान ज्या ब्राह्मणाला झाले त्याच्या अधीन सर्व देव राहतील. 22. त्याच्या श्री आणि लक्ष्मी या पत्नी होत. दिवस व रात्र या त्याच्या 2 बाजू होत. चांदण्या त्यांचे अलंकार होत. अश्विन त्याचे तोंड होय. माझ्या इच्छा पुऱ्या कर, ते दान मला दे, मला माझे सर्व इच्छित दे.
वाजस्नेयी संहितेत जो दुसरा सिद्धांत मांडलेला आहे तो पुरुष सुक्तातील सिद्धांतापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा आहे. तो सिद्धांत असा: वाजस्नेयी संहिता 1428 पेज 18. त्याने एकाबरोबर स्तुती केली तेव्हा सजीव प्राण्यांची उत्पत्ती झाली. त्याने तिघांबरोबर स्तुती केली तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाला. भूतनामपती याला त्यांचा राजा केले. त्याने 7 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा धात्री याला त्यांचा राजा केले. सप्तर्षी उत्पन्न झाले. त्याने 9 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा ऋतू उत्पन्न झाले. तेव्हा आर्तवयाला त्यांचा राजा केले. त्याने 13 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा क्षत्रियांना उत्पन्न केले. तेव्हा बृहस्पती याला त्यांचा राजा केले. त्याने 19 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा शूद्र आणि आर्य वैश्य यांना उत्पन्न केले. दिवस व रात्र यांना त्यांचा राजा केले. त्याने 21 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा ज्यांच्या पायाला अखंड खूर आहेत अशा जनावरांना उत्पन्न केले. वरुण याला त्यांचा राजा केले. त्याने 23 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा लहान जनावरांची उत्पत्ती केली. तेव्हा वायू याला त्यांचा राजा केले. ऋग्वेद 10:98 याच्याशी तुलना करून पहा. त्याने 27 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा सजीव वस्तूंची उत्पत्ती झाली. तेव्हा प्रत्येक पंधरवाड्याला त्यांचा राजा केले. त्याने 31 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा सजीव वस्तूंना स्थिरपणा दिला. तेव्हा प्रजापती परमेष्ठीन याला त्यांचा राजा केले. कृष्ण यजुर्वेदात काय सांगितलेले आहे ते पाहूया. या वेदातील तैत्तरीय संहितेत या संबंधी एकंदर 5 सिद्धांत मांडलेले आहेत. त्यापैकी 1, 4, 3, 10 यात सांगितलेला आहे. हा सिद्धांत आणि शुक्ल यजुर्वेदातील वाजस्नेयी संहितेत सांगितलेला सिद्धांत याची माहिती वर दिलेली आहे. हे एकच होत. बाकीचे जे 4 सिद्धांत आहेत त्यातून जे शूद्रोत्पत्ती संबंधी स्पष्टीकरण करतात त्यांची माहिती पुढील प्रमाणे आहे. 1. तैत्तरीय संहिता 2, 4, 13, 1 पेज 22. राजन्य जेव्हा गर्भाशयात होता तेव्हा त्याच्याबद्दल देवांना भीती उत्पन्न झाली. देवांनी त्याला गर्भाशयात बंधनांनी बांधले. म्हणून हा राजन्य बंधनांनी वेष्टिलेला असाच जन्म पावला. तो जर बंधन विमुक्त असा जन्मला असता तर तो आपल्या शत्रूंची कत्तल करीत सुटला असता. एकदा राजन्य बंधन विमुक्त स्थितीत जन्मावा व जन्मल्यानंतर त्याने आपल्या शत्रूंची कत्तल करीत राहावे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी त्या राजन्याच्या तर्फे परमेश्वराला ऐंद्र बार्हस्पत्य नावाने हवन करावे. राजन्य हा इंद्राची प्रतिमा होय व ब्राह्मण हा बृहस्पती होय. राजन्याची त्याच्या बंधनात पासून सुटका कोणाला करावयाची असेल तर ती त्याने ब्राह्मणातर्फेच केली पाहिजे. ज्या बंधनांनी राजन्य बांधला गेलेला असतो त्या बंधनाचे प्रतीक
सोन्याचे करावे व ते सोन्याचे प्रतीक ब्राह्मणाला दान द्यावे, म्हणजे राजन्याची बंधने तटातट तुटून जातील व राजन्य मुक्त होईल.